कोल्हापूरच्याच वेदिका सासनेला आसमान दाखवून महाराष्ट्र केसरी किताबावर नाव कोरलं आणि चांदीची गदा आणि सोनेट कारचं बक्षीस पटकावलं. सोलापुरात रविवारी झालेल्या 4थ्या महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या चित्तथरारक अंतिम लढतीत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ गावच्या अमृता पुजारीनं वेदिका सासनेला आसमान दाखवत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवलाय. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि निर्झरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर रविवारी सायंकाळी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत अमृता पुजारी विरुद्ध वेदिका सासने यांच्यात झाली. सुरुवातीपासून अमृताईनं आक्रमक चाल खेळत वेदिकाला कब्जात ठेवलं. पहिल्या 1.5 मिनिटात 2 गुण मिळवत आघाडी घेतली आणि त्यानंतर पुन्हा 3 गुण मिळवून पहिल्या सत्रात 5-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात वेदिकानं आक्रमक चाल खेळली, परंतु अमृतानं संयम दाखवत पुन्हा 2 गुण घेतले आणि विजय पक्का केला. शेवटची 2 मिनिटं अमृतानं डिफेन्स करत वेदिकाला थोपवून ठेवलं. 7-0 अशा फरकानं अमृतानं वेदिकाचा पराभव करत महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते विजेत्या अमृता पुजारी हिला चांदीची गदा, रोख 51,000 रुपये स्मृतिचिन्ह व सोनेट कारची चावी प्रदान करण्यात आली. तर उपविजेत्या वेदिका सासनेला 25,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि बुलेट बक्षीस देण्यात आलं. दरम्यान अमृता पुजारी हिनं वेदिका सासने याच्यावर मात केल्यानंतर समर्थक महिला कुस्तीपटू यांनी अमृता पुजारी आणि प्रशिक्षक दादा सुलावटे यांना खांद्यावर घेऊन कुस्तीच्या मैदानामधून हलगीच्या कडकडाटात मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला. यावेळी फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली. गेली 3 ते 4 वर्षे अमृता ही मुरगुडच्या लोकनेते सदाशिवराव मंडलिक आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल इथं सराव करते. NIS कुस्ती कोच दादा सोलावटे आणि माजी खासदार संजय मंडलिक, कार्याध्यक्ष वीरेंद्र मंडलिक, साई समन्वयक चंद्रकांत चव्हाण, वस्ताद दयानंद खतकर यांच्याकडून प्रोत्साहन मिळत आलं आहे. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.